स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कामगाराचे रजिस्ट्रेशन आपण कसे करणार आहे ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आपल्याला भरपूर साऱ्या योजनांचं एकूण 32 पेक्षा जास्त योजनांचा लाभ आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येतो. तर त्या योजना खालीलप्रमाणे काही योजना मी तुम्हाला त्याचे डिटेल्स देतो. तर भरपूर साऱ्या योजना बांधकाम कामगार अंतर्गत आपल्याला मिळतात. त्यापैकी खालीलप्रमाणे काही आहेत हे योजना. ठीक आहे. बांधकाम कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी एकूण 30,000 रुपये महाराष्ट्र सरकारद्वारा देण्यात येतात. या योजनेअंतर्गत आपल्या बांधकाम कामगारांना भांडी देखील वाटण्यात येतात. येथे शैक्षणिक स्कीम्स देखील खूप साऱ्या आहेत. आरोग्याचे देखील भरपूर सारे स्कीम्स या शासनाद्वारे चालवण्यात येत आहेत. ठीक आहे. तर अजून एक महत्त्वाची योजना ह्या अंतर्गत म्हणजे अर्थसहाय्य योजना. म्हणजे आपल्या बांधकाम कामगाराचा कोणाचा मृत्यू झाल्यास तर त्यांना 5 लाखाची त्यांच्या घरच्यांना मदत देखील मिळणार आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाखाची मदत. भरपूर साऱ्या योजना, एकूण 32 पेक्षा जास्त योजना या योजनेअंतर्गत चालवल्या जातात. तर आज आपण बघणार आहे की ह्या योजनेमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची आहे. डिस्क्रिप्शन मधील लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होता. ठीक आहे. ह्या वेबसाईट अत्यंत महत्त्वाची वेबसाईट आहे. ह्यावरती आपल्याला बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे. ठीक आहे. तर बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी कामगार या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर कामगार नोंदणी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येथे एक छोटासा फॉर्म आहे, तो आपल्याला आपली पात्रता चेक करण्यासाठी भरायचा आहे. ठीक आहे. इथं तुमची जन्मदिनांक तुम्हाला टाकायची आहे आणि तुमच्यापाशी ते 90 दिवसाचा अहवाल आहे, त्या अहवालाचं आहे म्हणून टिक करून टाकायचं आहे. हे रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे आपलं आधार कार्ड देखील आहे म्हणून टिक करायचं आहे आणि आधार कार्डला देखील टिक करायचं आहे. तुमची पात्रता चेक करायची आहे ओके करून. ठीक आहे. किंवा इथे एक नोट दिलेली आहे मित्रांनो, ती नोट तुम्हाला वाचून घ्यायची आहे. एक इम्पॉर्टंट नोट आहे, एक पर्टिक्युलर तालुक्यांसाठी आहे, ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे आधार कार्ड नंबर तुमचा एंटर करायचा आहे आणि तुम्हाला जो मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे बांधकाम कामगार योजनेसाठी तो इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड क्लिक करायचं. ठीक. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमचं फादर्स नेम किंवा हजबंड नेम इथं टाकायचं आहे. मग त्यानंतर लास्ट नेम तुमचं इथं टाकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल वगैरे. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तर इथं ऑलरेडी असेलच. मग तुमचं मॅरिटल स्टेटस, तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला एंटर करायची आहे. मग त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. तुमची कॅटेगरी कुठली आहे, SC ST OBC जनरल. ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर तर तुम्ही जे नंबर दिलेला असेल ते रजिस्टर्ड इथं असणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्डनुसार तुमचा ॲड्रेस इथं मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. तुमचा हाऊस नंबर, तुमचा रोड, एरिया, सिटी ॲज पर आधार कार्ड, जसं आधार कार्डवरती आहे तसं तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तुमचा एरिया, सिटी. ठीक आहे. जवळपासची. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य आपलं. ठीक आहे. मग त्यानंतर आपली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. हे सगळं अचूकपणे आपल्याला भरून घ्यायचं आहे, जसं आधार कार्डवरती दिलेलं आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. आपला पिन कोड इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर पुढे म्हणजे पुढील पार्टमध्ये आपल्याला आपले फॅमिली डिटेल्स इथं तपशील आपलं फॅमिली डिटेल्स इथं टाकायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचे फॅमिली डिटेल्स इथे मेन्शन करून घ्यायचे आहेत. जे बांधकाम कामगार आहेत त्यांचे इन्फॉर्मेशन इथं ऑलरेडी अवेलेबल असणार आहे. तिथं आपल्याला मोजकीच इन्फॉर्मेशन भरायची आहे, जसे की प्रोफेशनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स. ठीक आहे. बांधकाम कामगाराचं एज्युकेशन काय झालेलं आहे. ठीक आहे. बाकी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तर तिथं ऑलरेडी अवेलेबल असणारच आहे. ठीक आहे. तर ॲडवरती क्लिक करून आपल्याला आपले जे नातेवाईक आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, ठीक आहे, त्यांचे इथं डिटेल्स आपल्याला मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. कोणाची डिटेल्स आपण मेन्शन करू शकतो. तर आई वडील पत्नी 2 पाल्य यांचे आपण डिटेल्स इथं मेन्शन करू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की त्यांचा आधार कार्ड नंबर, त्यांची एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सेट्रा इन्फॉर्मेशन हे आता आपल्याला इथं स्टेप बाय स्टेप भरून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे की त्यांचे जे नाव आहे, ठीक आहे, ठीक आहे, ते प्रॉपरली ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. फादर नेम, हजबंड नेम, डेट ऑफ बर्थ त्यांची, त्यांचं रिलेशन काय आहे बांधकाम कामगारासोबत हे देखील आपल्याला इथं प्रॉपरली मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जसं जसं तुम्हाला मेंबर्स ॲड करायचे असतील तर तिथं ॲड मोडवरती क्लिक करून आपण करू शकतो. ठीक आहे. ओके.
आणि ठीक आहे, ऍड मोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांचे सगळे डिटेल्स टाकले. एम्प्लॉयर डिटेल्स, ठीक आहे. एम्प्लॉयर डिटेल्स म्हणजे काय, बांधकाम कामगाराचे डिटेल्स. ठीक आहे, बांधकाम कामगाराच्या डिटेल्स मध्ये काय राहते, त्यांचं कामाचं स्वरूप काय. ठीक आहे, त्यांनी म्हणजे ते कुठलं टाईप ऑफ वर्क इन द कन्स्ट्रक्शन सेक्टर करतात. ते बाबा स्लॅब वर्कर आहे, ते वेकेशन वर्कर आहे, ते इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर आहे, एक्सेट्रा टाइप्स ऑफ वर्क. ते काय वर्क करतात तिथं, ते इथं आपल्याला मेन्शन करण्याची गरज आहे. ठीक आहे, मग त्यानंतर ना आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आहे टाईप ऑफ इश्युअर. ठीक आहे, टाईप ऑफ इश्युअर काय आहे, की बाबा आपल्याला ज्यांनी 90 दिवसाचा अहवाल दिलेला आहे ते ग्रामसेवक आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, डेव्हलपर आहे, ते नक्की कोण आहे, त्याचं टाईप ऑफ इश्युअर आपल्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफ इश्युअर, बांधकाम कामगार ज्यांच्याकडे काम करतो, ठीक आहे ना, आपण 9 दिवस अहवालवरती मेन्शन केलेला असतो त्यांचा रजिस्ट्रेशन ऑफ इश्युअर, ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, सो तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन फिल करताना तुमचा 90 दिवसाचा अहवाल हे खूप महत्त्वाचं आहे. ते समोर ठेवूनच तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ठीक आहे, तर इथं रजिस्ट्रेशन ऑफ इश्युअर तुम्हाला टाकायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट धारकाचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे. डिस्पॅच डेट टाकायची आहे, ते देखील 90 दिवसाच्या अहवालावरती अवेलेबल असणार आहे. आणि डिस्पॅच नंबर, जावा क्रमांक, ते देखील आपल्या 90 दिवसाच्या अहवालावरती अवेलेबल असणार आहे. ते इथं प्रॉपररित्या मेन्शन करायचं आहे, चूक करायची नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, नेम ऑफ द कॉन्ट्रॅक्टर ते देखील इथं मेन्शन करायचं आहे. ओके, ते 90 दिवसाच्या अहवालावरती ऑलरेडी अवेलेबल असणार आहे. आणि तुमचा डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही जिथं काम करता तुमच्या 90 दिवसाच्या अहवालावरती ते देखील मेन्शन असणार आहे. तुमची साईट, त्या साईटचं डिटेल्स इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, आणि तुमचा तालुका, ज्या तालुक्यामध्ये तुम्ही सध्या काम करत आहात. ठीक आहे, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची ते केंद्राची निवड करा. ठीक आहे, तर ज्या ठिकाणी आपण काम करतो मित्रांनो तोच ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल असणार आहे. एक्स्ट्रा ऑप्शन आपल्याला मिळणार नाही आहेत. ठीक आहे, तर ते सिलेक्ट केले. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं, की सपोर्टिंग डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. ते कुठले कुठले आहेत, की आपलं आधार कार्ड आहे. ठीक आहे, आणि 90 दिवसाचा अहवाल आहे, तर ते आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. आता आधार कार्ड मी अपलोड करून घेतलेलं आहे, फाईल अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर 90 दिवसाचा सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 90 दिवसाचा सर्टिफिकेट सक्सेसफुली अपलोड केला. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला व्हिजिटिंग डेट चूज करायची आहे. सेंटरसाठी व्हिजिटिंग डेट, सेंटरसाठी व्हिजिटिंग डेट. ठीक आहे, व्हिजिटिंग डेट आपण इथे क्लिक करून चूज करू शकतो. त्या दिवशी जाऊन आपल्याला व्हिजिट करायचं आहे सेंटरवरती. ठीक आहे, तर तर येलो ऑप्शन म्हणजे काय, की कोटा फुल झालेला आहे. रेड ऑप्शन गव्हर्नमेंट हॉलिडे, ग्रीन ऑप्शन स्लॉट इज सिलेक्टेड, आणि व्हाईट ऑप्शन म्हणजे स्लॉट इज अवेलेबल. ह्या स्लॉटवरती स्लॉट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर सप्टेंबरमध्ये आपण बघू शकतो सर्व स्लॉट फुल आहेत. ऑक्टोबरमध्ये देखील सर्व स्लॉट फुल आहेत. नोव्हेंबरमध्ये देखील सर्व स्लॉट फुल आहेत. डिसेंबरमध्ये देखील फुल आहेत. जानेवारीमध्ये देखील फुल आहे. ठीक आहे, तर जानेवारीमध्ये थोडेफार ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, सो फेब्रुवारीमध्ये अवेलेबल आहे. फेब्रुवारीमधले आपण एक चूज करूया. ठीक आहे, इथे व्हाईट जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते म्हणजे स्लॉट्स अवेलेबल. रेड जे ऑप्शन आहे ते गव्हर्नमेंट हॉलिडे, अँड येलो जे ऑप्शन आहे ते कोटा फुल आहे. ठीक आहे, इथून ठीक आहे, सो ॲज पर युअर कन्व्हिनियन्स आपण इथं ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ. मग त्यानंतर इथं आपल्याला चेकबॉक्स जे आहे ते चेकबॉक्स अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथं क्लिक करून आपल्याला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला एक PDF येईल. हे PDF ची आपल्याला प्रिंट काढायची आहे. ह्यावरती सर्व डिटेल्स आहे, कुठल्या तारखेला आपल्याला व्हिजिट करायचं आहे केंद्रावरती. केंद्राचे ठिकाण देखील या मध्ये अवेलेबल असणार आहे. आणि त्यानंतर ह्याची प्रिंट घेऊन आपल्याला केंद्रावरती जायचं आहे. त्यासोबत सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जे काही लागणार आहेत ते देखील इथे मेन्शन आहेत. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि मराठी कट्टाला फर्दर अपडेट्ससाठी दररोज व्हिजिट करा. धन्यवाद मित्रांनो.